नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. आज संत गाडगे बाबा हयात असते तर आपल्याला सगळ्यांना त्यांचे पाय धरून माफी मागावी लागली असती. मला तर नक्कीच माफी मागावी लागली असती, कारण मी माझ्या डोळ्याने संत गाडगे बाबांवर मनभर धूळ साचलेली बघत आहे, परंतु काहीच करू शकत नाही. कारण माझ्या हातात काही नाही, बोलण्याशिवाय काही उरलेलं नाही. परंतु कोणाही नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना, नगर परिषदेच्या निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना, तसेच हाकेच्या अंतरावर विराजमान असलेल्या शेवगाव तहसील कार्यालयातील मान्य तहसीलदार आकाश दादडे यांना काहीच फरक पडत नसून त्यांना काही याविषयी देणे घेणे नाही. शेवगाव शहरातील नगर रोडलगत आखेगावकडे जाणाऱ्या रोडच्या कोपऱ्यात महावितरण वीज ऑफिसच्या समोर संत गाडगे बाबांचा खूप छान पुतळा शेवगावकर शहरवासियांनी बसवलेला असून हा गाडगे बाबांचा पुतळा म्हणजे शेवगावकरांची शान ठरला आहे. संत गाडगे बाबा यांना आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला, पण हे सनदी अधिकारी म्हणजेच तहसीलदार आणि नगर परिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी विसरून गेलेले आपणास पाहावयास मिळत आहे. शेवगाव शहरातील नगर रोड लगत आखेगावकडे जाणाऱ्या रोडच्या कोपऱ्याला महावितरण ऑफिसच्या समोर संत गाडगे बाबांचा खूप छान पुतळा शेवगाव शहरवासियांनी बसवला असून हा गाडगे बाबांचा पुतळा म्हणजे शेवगावकरांची शान ठरला आहे. संत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश समाजाला दिला, पण हे सनदी अधिकारी म्हणजेच तहसीलदार आणि नगर परिषदेचे पदाधिकारी, मुख्याधिकारी हे विसरून गेलेले पाहावयास आपल्याला मिळत आहे. तिसगावपासून शेवगावकडे येणाऱ्या रोडचे काम चालू असून ते जवळजवळ सर्व पूर्ण झाले आहे. शेवगाव तहसील कार्यालयासमोर सुद्धा त्या ठेकेदाराने रोडचे काम पूर्ण केलेले आहे. शेवगाव तहसील गेटच्या समोर त्या रोड बनवणाऱ्या ठेकेदाराने रोडचे काम पूर्ण केलेले नसते तर शेवगावचे मान्य तहसीलदार साहेबांच्या आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर मनभर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे धूळ उडून साचली असती. तेव्हा त्यांना शिल्लक राहिलेले काम पूर्ण करा ही म्हणण्याची उपरती झाली असती. पण संत गाडगे बाबांवर म्हणजे त्यांच्या अंगावर रोडची मनभर धूळ साचत आहे, त्याचे काही देणे घेणे राहिलेले दिसत नाही. शिवाय येथे जे प्रवासाकरता म्हणून लहान मुले, स्त्रिया, वृद्ध, पुरुष मंडळी थांबतात, त्यांना धुळीचा प्रचंड त्रास होत असून त्यांच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाला आहे. कारण या रस्त्याच्या प्रचंड वाहनांची वाहतूक असून या ठिकाणी ठेकेदाराने रस्त्याचे काम अपुरे ठेवल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड धुळीचे लोळ उठत आहे. त्यामुळे तेथील थांबणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. म्हणजे येथे प्रवासासाठी थांबणाऱ्या नागरिकांना धुळीचा सामना करावा लागणार नाही. संत गाडगे बाबा चौकातील संत गाडगे बाबा पुतळ्याला ही रोज मनभर मातीचे धुळीचा सामना करावा लागणार नाही. संत गाडगे बाबा या सगळ्या जबाबदार, कर्तव्यदक्ष अशा शेवगावमधील पुढाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर विराजमान असलेल्या शेवगाव तहसीलदारांना लवकर उपरती हो आणि रोज तुमच्या अंगावर धूळ टाकणाऱ्या त्या ठेकेदारास तंबी देऊन तुमच्या समोरील अर्धवट रखडलेले रस्त्याचे काम पूर्ण करण्यास त्यांनी सांगावे, हीच तुम्हाला प्रार्थना. जाग आणण्यासाठी बोलू शकतो, या उपर काही करू शकत नाही. कारण झोपलेल्यांना उठवता येते, परंतु झोपेचे सोंग घेतलेल्यांना उठवता येत नाही. येथील शेवगावकर नागरिक ही स्वतःच्या हक्काप्रती झोपेचे सोंग घेऊन झोपलेले आहेत. स्वतःला जबाबदार, कर्तव्यनिष्ठ म्हणून मिरवणारे संबंधित अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्तेही झोपेचे सोंग घेऊन झोपलेले आहेत. पाहू संत गाडगे बाबा तुमच्यावर यांची निष्ठा असेल तर उठतील झोपेतून, सांगतील त्या ठेकेदारास अपूर्ण राहिलेले तुमच्या समोरील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करायला. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.